दुकान आहे. हो चला निघायचं. गाईस 11:30 वाजलेले आहेत. आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो आणि आता परत आम्हाला श्रियांच्या हॉस्पिटलला जायचं आहे. तर श्रियांची आंटी म्हणत आहे श्रियांसला भेटायचं, कारण 2-3 दिवसापासून तो पण ॲडमिटच आहे. तर भेटूयात आता जाऊन श्रियांसला. गाडीची सीट गरम झाली गाईस, फार प्रचंड असं ऊन आहे. तर गाईस हॉस्पिटलमधून आल्याच्या नंतर आम्हाला थोडंसं ब्रेकफास्ट करायचं होतं आणि त्यामुळे आता आम्ही आलेलो आहोत कॅफेमध्ये. काय आलो खायला कॅफेमध्ये? काय खायचं? सँडविच. बरं. तर गाईस मी आता तुम्हाला दाखवणार आहे. बघा 11:17 झालेले आहेत आणि आजचा टेम्परेचर तुम्हाला दाखवतो मी. टुडेज टेम्परेचर सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. म्हणजे थोडंसं अर्धा घंटा दुपारच होणार. आणि किती आहे बघा तुम्ही, 39 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तर विचार करा 2 वाजता आणि 3 वाजता टेम्परेचर आपोआप 45-45च्या पुढे. नाही बरं वाटते जरा. मस्त थंडगार AC आहे आणि बाहेर मस्त असं AC मध्ये सँडविच खायचा आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं टोमॅटो सॉस. दुर्गेश्वरी म्हणते फास्ट फूड खाल्ल्याच्या नंतर वेट वाढते. तर तिला मी म्हटलो जिसका नाही पेट वो नाही सेट. बरोबर ना गाईज? हां, सिंगल लाईफ आहे. खायचं पियायचं मस्तपैकी रिलॅक्स राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. वजन वाढत राहते, कमी होत राहते. गाईस मस्त असा सँडविच आलेला आहे. ओके, सँडविच आलेला आहे आणि आम्ही आता गाईस सँडविचची टेस्ट अतिशय छान आहे. एकदम छान अशी टेस्ट आहे. हो ना? आल्या आल्या तिचा मूड ऑफ होता. सँडविच खाल्ल्याच्या नंतर आता मूड फ्रेश झाला तिचा. सॉस टाकून खात आहे. आवडला का? हॉस्पिटलला जायचं बरं. तर चला काही श्रेयसला भेटूया हॉस्पिटलला. आता डायरेक्ट हॉस्पिटललाच भेटूयात आपण. गाईज पार्किंग आपण इथे केलेले आहे आणि बघा किती भयंकर असं ऊन आहे. हो हो, स्कार्फ बांधा. चला गाईज, बसले का?
वा वा वा. कर असं ऊन आहे. A few moments later. श्रेयांसला भेटायचं म्हणायली. बोल आता आंटीला बोल. आई इथंच आहे हॉस्पिटलमध्ये. कैलास भाऊ का गेला? कशी आहे तब्येत श्रेयांस? बरं. लस्सी पितो का? लस्सी छान होय. चांगलं दुरून आणतो तिकडून, बनवून आणतो चांगला. इथे जमते काय पियायला? गाईस, श्रेयांचा आजचा 3रा दिवस हॉस्पिटलमधला. लवकरच सुट्टी होईल श्रेयांसला, कारण त्याची जेव्हा जेव्हा आंटी येते तेव्हा तेव्हा लवकर सुट्टी होते. आता काय खरं नाही. चौकड नवीनच होतं की रात्रीच म्हणले दोघी सासून हिनं काल मुकड्याच्या भाजीत केस घातले, बाटलीत रात्री कचरा टाकली. जातो घेऊन जातो की नारळ. चलो श्रेयांस. अबे नारळ पाणी नको, तू ओट्स खा. ओट्स मस्त ओट्स खायचे. चला. A few moments later. हे बघा गाईज, नातेवाईकांस ICU मध्ये प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. आता थोडंसं बाहेर चाललाय, कारण की सारखं बसून बसून त्याला पण कंटाळा यायलाय. आता आमच्यासोबत येतो म्हणतोय घरी, पण आम्ही त्यांना घरी नेणार नाही, कारण की त्याचा रक्ताचा अजून जो रिपोर्ट आहे तो आला नाही. 48 तास लागतात. दिसले का बर्ड्स दिसले? आणि पुरी खातात का? 4 दिवस ऍडमिट होता की तू? आता पप्पा आणते, पप्पाला आण म्हणायचा पानपुरी खाऊन. आंटी खाते का बघ बरं? सँडविच खाय ना, बर्गर खाय ना, पाणीपुरी खाय ना, काहीच खाय ना आंटी. हो डॉक्टर मारते. हे बघा गाईस, श्रेयांसला आता आऊट झाले ना वाटायला. पाठी लावली. चला मग निघूयात आम्ही आता. बाय श्रेयांस. बाय कर. कर बाय. चला. गाईस, तिने चप्पल वरच ठेवली आणि मी म्हणजे एकदम मधातून आलोय. लिफ्टचा जो डोर होता तिथून. चप्पल कशाला समोर घ्यायची ना, आपल्या सेपरेट रूम होती ना. हा तर गाईस, चला निघूयात आपण आता घरी, आणि बराच वेळ झाला आणि उन्हाची तीव्रता पण बघू शकता तुम्ही कशी आहे, प्रचंड आहे. सो आता आपण डायरेक्टली घरी भेटूयात, आणि अशाच व्हिडिओना लाईक करत राहा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत राहा. सबस्क्राईब आपले वाढतच नाही आहेत, सो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.
सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राईब करा. चला तर. A few moments later. आता आम्ही नारळ पाणी घेत आहे 2, कारण की बघा ऊन असं एवढं प्रचंड आहे, डिहायड्रेशन होते बॉडीमध्ये. सो नारळ पाणी पिणं गरजेचं, अत्यंत गरजेचं आहे. 2 पार्सल घेतोय आम्ही घरी. गाईस आता आम्ही आलो आहोत घरी आणि दुर्गेश्वरीनं नारळ पाणी तर पिलेलं आहे. सो आता खूप असं ऊन होतं आणि त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे थकून गेलो होतो आणि आल्या नारळ पाणी प्यावं लागलं. सो डिहायड्रेशनचं प्रमाण वाढू शकतं उन्हामुळं. सो आता आम्ही खाणार आहोत मँगो. कोणता आहे आंबा? हां, केसर आंबा. तो केसर आंबा आमच्या सासरवाडीला फार केसरचे झाड आहेत आंब्याचे, 50-50 तरी असतील हो ना. केशर आंबा, गोड असा आंबा आम्ही पण लावलेत. 50 झाडं लावलेत. 50 झाडं येतात ना 2 वर्षात. चला गाईज एन्जॉय करूयात. आता आपण आंबा खाऊयात. पण रस्सा खाण्यापेक्षा असं पोळी खाण्यात मजा आहे. पूर्ण अंदाज दिसू लागला. केशर आंबा फार गोड आहे. मला पण खावा. ते असं जर दिसला काहीच थोडासा येलोच म्हणजे तर व्यवस्थित पिकला नाही. आणि हे जर असा येल्लो, पूर्ण येल्लो दिसला तुम्हाला, म्हणजे आता हे थोडा भगवा कलर येतो ना, हे भगवा कलर, केशरी कलर, ते पूर्णपणे पिकला आणि खायला पण गोड लागतं आपल्याला. कायच का याच्यात दोघांमध्ये फरक असा आहे. असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.